प्रिय मित्रांनो, आज 28 जुलै आणि सोमवार आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला मोशे हा सिनाय पर्वतावर जातो त्यावेळेला लोक खाली वाट बघून बघून वैतागतात आणि नंतर सगळ्या आपल्या गळ्यातील सोनं नाणं काढून त्याची एक वासराची मूर्ती तयार करतात आणि ते समजतं की हाच आपला परमेश्वर आहे, ह्याची आपण आता पूजा अर्चा करूया आणि ते जोर जोराने त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतात. परंतु ज्या वेळेला मोशे येतो आणि पाहतो की काय ह्या लोकांनी लावलेलं आहे, परमेश्वर ह्या मूर्तीत नाही, परमेश्वर जिवंत आहे आणि परमेश्वर आपल्याशी बोलतो. तो त्याच्याबरोबर 40 दिवस आणि 40 रात्र तिकडे बोलत होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हा मोशे रागाने खाली येतो. त्याच्या हातामध्ये 10 आज्ञाच्या ज्या पाट्या होत्या त्याने त्या मूर्तीवर फेकून त्या फोडून टाकल्या आणि ती मूर्ती फोडल्यानंतर त्या लोकांवर त्याने जो राग उगारला त्यामुळे लोक देखील खूप घाबरले. हो माझ्या प्रिय बंधूंनो, नंतर हा मोशे परत देवाकडे लोकांच्या वतीने क्षमा मागायला जातो आणि त्या ठिकाणी परत प्रार्थना करतो की ह्या आमच्या लोकांना क्षमा कर. हो माझ्या प्रिय बंधूंनो, मोशेचं हे चित्र आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतो हा खरा नेता आहे. कधी कधी लोकांना शिकवण्यासाठी राग देखील व्यक्त करतो, पण त्यांच्यासाठी देवाकडे क्षमा मागतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिल्यानंतर येशू आपल्या शिष्यांना 2 प्रकारची उदाहरणं देतो आणि पहिल्या उदाहरणामध्ये तो सांगतो आहे की स्वर्गाचं राज्य हे मोहरीच्या दाना इतकं आहे. म्हणजे येशू त्यांना सांगतो की स्वर्गाचं राज्य हे किती महान आहे, पण सांगताना तो सांगतो की मोहरीच्या एक छोट्याशा दाण्या इतका असतो, परंतु तो दाणा पेरल्यानंतर त्याला चांगली फुलं फळं येतात, ते वाढतं आणि त्यानंतर त्याच्यावरती ह्या विश्वातील सगळे पक्षी येऊन वास्तव्य करतात. म्हणजेच ते स्वर्गाचं राज्य आपल्यामध्ये असलं तर जरी ते लहान असलं तरी देखील त्याची एवढी वाढ होऊ शकते की त्यामुळे समाजातील सगळे लोक आपल्याकडे येऊन आपल्यामध्ये वास्तव्य करू पाहत आहेत, कारण त्यांना आपली गरज भासते, कारण त्यांना ते पवित्र जीवन आवडतेच, परंतु हा परमेश्वर आपल्याद्वारे त्यांना सगळं काही पुरवतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्वर्गाचं राज्य हे मोहरीच्या दाण्या इतकं जरी बारीक असलं तरी आपण ते आवडीने स्वीकारावं आणि त्याची वाढ आपल्या जीवनामध्ये इतकी करावी की जगातील सगळी पाखरं येऊन ते आपल्यावर वस्ती करतील. हो माझ्या प्रिय बंधूंनो, स्वर्गाचं राज्य आणखीन प्रभू येशू सांगत आहे की खमीरासारखं आहे की ते खमीर जेव्हा आपण पिठामध्ये टाकतो तेव्हा ते पीठ फुगते आणि त्यानंतर त्या पिठाची खूप अशी रोटी तयार होते. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपलं जीवन जर खमीरासारखं असेल तर त्या खमीरामुळे अनेकांची जीवनं फुगून ते अधिक संपन्न होतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हे खमीर वापरावं, त्या खमीराची उत्पत्ती करावी आणि त्या खमीराद्वारे इतरांची जीवनं अधिकाधिक प्रकाशात आणावी की ज्याद्वारे ते अधिक आनंदित आणि बलसंपन्न होतील. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या ह्या दिवशी आपण देवाला सांगूया की जे काही असेल ते आम्ही करू, पण आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे. ते स्वर्गाचं राज्य म्हणजे युगायुगाचं राज्य आहे आणि त्यासाठी मी कोणतीही गोष्ट करायला तयार असे. म्हणजे केवळ मोहरीचं दाणा महत्वाचा नाही किंवा प्रभू येशू म्हणतो त्याप्रमाणे खमीर हे महत्वाचं नाही, पण त्यापेक्षाही आणखीन काही मोलाचं असेल ते देखील मी करायला तयार आहे,
परंतु मला स्वर्गाचं राज्य पाहिजे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आज त्या प्रभूकडे त्यासाठी प्रार्थना करूया.